ठिकाणी राहतात. बघा, यस्य अस्ति स भगवान, म्हणजे 6 गुण ज्याच्या ठिकाणी नित्य राहतात. कारण भगवान शब्दाची व्युत्पत्ती सांगत असताना व्याकरण शास्त्राने असं सांगितलं आहे की हे भग म्हणजे हे 6 गुण त्याच्या ठिकाणी नित्य राहतात, म्हणून तो परमात्मा भगवान आहे. औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्ग म्हणून त्याला म्हणजे गुण परमात्म्याच्या ठिकाणी राहतात. कोणते गुण राहतात तर गुणात गुण श्रेष्ठ गुण भगवंताच्या ठिकाणी, म्हणून तो परमात्मा मोठा आहे. आणखी जर विचार केला तर तो परमात्म्याची जर व्याप्ती जर पाहिली तर संपूर्ण जगतामध्ये तो परमात्मा व्यापक आहे महाराज. मग ईशावास्य निधम सर्वम उपनिषदाची सुरुवात करत असताना पहिलाच मंत्र महाराज ईशावास्य निधम सर्वम एनेशा परमात्मना विश्वम अशेषतः व्याप्तम, म्हणजे संपूर्ण विश्व हे परमात्म्याने व्यापक आहे. म्हणून आपले साधू संत म्हणतात विठ्ठल जय स्थळी वरला रीता नाव नाही बोलला, त्या परमात्म्याचा परिच्छेद होत नाही महाराज. कारण तो परमात्मा असा स्वतः कधी खंड होत नाही, कधी कधी छेद केला जात नाही. तो तीनही काळामध्ये राहतो, कोणत्याही देशामध्ये राहतो आणि सर्व स्थित आहे तो. कारण विचारांनी म्हणून पंचदशीमध्ये बोलत असताना सांगतात की परमात्मा किती व्यापक आहे. तो परमतत्व परम ब्रह्म परमात्मा काय न व्यापित्वात देशतोंत नित्यत्वांनातीत आलं पहा वस्तुतोची सार्वात्म्यात का म्हणते ब्रह्मनिष्ठा. त्या परमात्म्याचा परिच्छेद होत नाही. तो परमात्मा नित्य आहे, भूत भविष्य काळामध्ये राहणार आहे, वर्तमानमध्ये त्याचा कोणत्याही अवस्थेमध्ये छेद होत नाही. व्याप्त घडून जायला पाहिजे तर परमात्मा मोठा आहे. गुणाला घडून जर विचार केला तर तो परमात्माच मोठा आहे. म्हणजे संतांची काय विशेषता आहे भगवंताचा मोठेपणा घडून तुम्ही महिमा गायला त्याची थोरवी गायली. मग त्या परमात्म्याच्या पक्षात परमात्मा बाजूला घेऊन पाहिले तर त्या परमात्म्याच्या तोला मोलाचे लोहे त्या संताही भगवंताही ते थोरवी जास्त माऊलीचा सहवास टाकले. दुसरीकडे आपल्याला गाव टाकून जमतो तुम्ही गाव वाचणार नाही. हरिभक्त थोर भूमंडळ सांगतात हरिभक्त थोर आहे तर साधू थोर जाणार तुम्ही भगवंताला कोणतरी आवश्यक लावा आणि त्या आवश्यकताला धरून तुम्ही भगवान मोठा आहे तो परमात्म्याचा मोठा महिमा आमच्या समोर ठेवा. आपण संतांचा महिमा त्याच आवश्यकताने मोठा सांगू.
गुण राहतात. भगवान महाराज भगवंताच्या ठिकाणी